भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. नमस्कार बालमित्रांनो, मी रसिका. मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं. आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच. रावणाची फजिती. लक्ष्मण शुद्धीवर आला. सारी वानर सेना आनंदाने नाचू लागली. हनुमंताचा जय जयकार करू लागली. बजरंग बली की जय, बजरंग बली की जय. रामाने सांगितल्याप्रमाणे हनुमान द्रोणागिरी पर्वताला सोडून परत आला. द्रोणागिरी पर्वतावर हनुमानाने काखेत धरलेला सूर्य त्याला म्हणाला, हनुमाना, आता तरी मला सोडशील काय? हनुमानाने सूर्याला मुक्त केले. सर्वांनी सूर्याला साष्टांग नमस्कार केला. हनुमंत सूर्याला साष्टांग नमस्कार करून म्हणाला, गुरुवर्य, मला क्षमा करा. इच्छा नसतानाही मला आपल्यासोबत असे वागावे लागले. ज्या प्रकारे आपण आपल्या राजाची, रावणाची आज्ञा पालन करत होता, त्याचप्रमाणे मी सुद्धा प्रभू रामचंद्रांचे काम करत होतो. हनुमंता, मला आनंद आहे. सत्य आणि असत्याची बाब समोर आलेली असताना तू समर्थपणे सत्याच्या बाजूने उभा राहिलास. तुझा प्रामाणिकपणा आणि सच्चेपणा मला आवडला. तू माझा खरा शिष्य आहेस. माझा तुला सदैव आशीर्वाद आहे. माझ्या उगवण्याची वेळ झाली. असं म्हणत सूर्यदेव पूर्व दिशेकडे निघाले आणि काही क्षणातच पूर्व दिशा उजळत असल्याचं पाहून सर्वांना आनंद झाला.